आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना जोर आलेला पाहायला मिळतोय। आजपासून नगर परिषद निवडणुकांसाठी प्रचार सभा होत आहेत। मुख्यमंत्र्यांची त्र्यंबकेश्वर जळगावमध्ये सभा होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे देखील सज्ज पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांची आज नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभा होणार आहे। सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नर आणि वैजापूरमध्ये ही सभा होणार आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत। अजित पवार यांची आज अंबाजोगाईत प्रचार सभा होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना जोर आलेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांची त्र्यंबकेश्वर जळगावमध्ये सभा होणार आहे, तर शिंदेंची नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली, तर अजित पवार अंबाजोगाईमध्ये त्यांची सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतोय। आज प्रचार सभा होणार आहेत। नीलम, नक्कीच प्रचार सभांचा धडाका हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाहायला मिळतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुकांचं मतदान आहे ते सुद्धा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। त्यामुळे या दृष्टीने सर्व प्रकारे सरकारमधील सर्व मंत्री आणि जे स्थानिक नेते आहेत ते सुद्धा कामाला लागलेले आहेत। एकीकडे प्रचार सभेमध्ये आपण बघतो स्टार प्रचारकांच्या सभा दिवसेंदिवस होताना पाहायला मिळतात। मात्र आज सोमवार हा खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विविध जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 पेक्षा जास्त सभा आज पाहायला मिळणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावमध्ये सुद्धा सभा आहे, नाशिकमध्ये सुद्धा होणार, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा अंबाजोगाई येथे एक सभा होणार आहे आणि संध्याकाळी एक सभा होणार आहे। त्यामुळे दिवसभरामध्ये सभांचा धडाका हा पाहायला मिळणार आहे। खरं तर या सभांमधून काय आश्वासनं दिली जातात आणि ही आश्वासनांची पूर्तता हे राज्य सरकार करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, स्वप्नील, या सभेला कधीपासून सुरुवात होणार आहे? मुख्यमंत्री आपण पाहतोय त्र्यंबकेश्वर जळगावमध्ये असतील, त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा यांचा सुद्धा प्रचार होणार आहे। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ते असणार आहेत। अजित पवार हे बीडमध्ये आहेत। या प्रचाराला कधीपासून सुरुवात होणार आहे, त्या संदर्भात काय एकंदरीतच माहिती? नीलम, नक्कीच आज दिवसभरामध्ये या सभा राहणार आहेत। 11 नंतर खरं तर सगळ्या सभांना सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री पहिला मुंबई येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यानंतर ते पुढील सभेसाठी रवाना होतील। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज सभा घेतात। 11:30 वाजता त्यांची पहिली सभा होणार आहे आणि यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 3:30 नंतर सभांना सुरुवात होणार आहे। त्यामुळे एकूण दिवसभरामध्ये जर चार्ट पाहिला तर तिन्ही मंत्र्यांचे जे सभांचे दौरे आहेत ते नियोजित आहेत आणि एकूण तासाच्या अंतराने या सभांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। जी नक्कीच, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।